रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक 5 जानेवारी 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याला काय बाजारभाव निघालेले आहेत. सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 12,600 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,500 रुपयापासून 1,750 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,250 रुपये क्विंटलपर्यंत विकला. वणी येथे 5,077 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,500 रुपयापासून 1,775 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,280 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कळवण येथे 4,500 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,300 रुपयापासून 1,451 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लासलगाव येथे सरासरी कांदे 1,600 रुपयापासून 1,825 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,975 रुपये क्विंटलपर्यंत विकला. विंचोर येथे सरासरी कांदे 1,600 रुपयापासून 1,775 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,942 रुपये क्विंटलपर्यंत विकला. उमराणा येथे सरासरी कांदे 1,600 रुपयापासून 1,750 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नांदगाव येथे सरासरी कांदे 1,400 रुपयापासून 1,601 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,775 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बोलढाणा येथे सरासरी कांदे 1,400 रुपयापासून 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. येवला येथे सरासरी कांदे 1,400 रुपयापासून 1,650 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,839 रुपये क्विंटलपर्यंत विकला. आंधरसोल येथे सरासरी कांदे 1,400 रुपयापासून 1,650 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,811 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मनमाड येथे सरासरी कांदे 1,400 रुपयापासून 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,871 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सफेद कांदा सरासरी 1,400 रुपयापासून 1,571 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,725 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.